आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती भाजपने स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर मोठ्या घडामोडी सिंधुदुर्गात घडताना पाहायला मिळत आहेत. भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आता कणकवलीत व्यक्त होते, कारण तशी बैठक झाल्याची चर्चा आहे. राजन तेली आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. तेली साहेब, कालच सर्व पक्षीयांची बैठक झाल्याची चर्चा आहे, नेमकं काय? मला या बैठकीसंदर्भात कुठलीही माहिती नाही. माझ्याकडे एक प्रस्ताव असा आलेला होता की ह्या शहरामध्ये ज्या वेगळ्या सामाजिक संस्था आहेत, ज्या पहिल्यापासून कणकवलीच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, काही आमचे पत्रकार मित्र आहेत, इथले काही जी मानकरी मंडळी आहेत, या सगळ्यांचा प्रस्ताव असा होता की 5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या, 7 वर्षापूर्वी, ते गावातलं वातावरण ह्या निवडणुका झाल्यानंतर बिघडतं. त्याहीसुद्धा एक आघाडी झाली होती, मग वेगळ्या पार्टीचे लोक लढले, मग त्याच्यातून एक तर शहर छोटं आहे आणि मग राजकीय जे हेवे दावे आहेत ते वाढतात. त्यामुळे त्यांनी एक प्रस्ताव असा ठेवला की आपल्याला जर कणकवलीच्या विकासाला जर साथ द्यायची असेल तर सगळे जे काही इथले घटक आहेत त्यांनी एकत्र यावं आणि ह्या माध्यमातून इथल्या जर निवडणुका लढवल्या तर गावातलं वातावरण पण चांगलं राहील आणि त्या निमित्ताने विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळेच पार्टी विकासाला हातभार लावतील. अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आल्यानंतर आम्ही तो प्रस्ताव आमच्या वरिष्ठांकडे त्या ठिकाणी पाठवला आहे. आज रात्री आदरणीय आमदार निलेश राणे साहेब या ठिकाणी येत आहेत. उद्या उद्योगमंत्री उदय सामंत साहेब येत आहेत. त्यांच्याशी पण या विषयावर चर्चा करू आणि चर्चा झाल्यानंतर त्यांचा प्रस्ताव मान्य अमान्य करण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. उद्या हा शिंदे साहेबांकडे जाईल, वरती जाईल आणि मग तसा याच्यातून काय मार्ग काढता येईल. जर प्रस्ताव मान्य असेल तर ते होय म्हणतील, नसेल तर नाही म्हणतील. पण काल त्याची सुरुवात ह्या 2 दिवसात त्या ठिकाणी तशी झाली. नक्कीच नितेश राणेंना रोखण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीसोबत, म्हणजे शिंदे शिवसेना महाविकास आघाडीसोबत जाईल असं बोललं जात आहे. तशी बैठकसुद्धा झाल्याचं म्हटलं जातं आहे. नेमकं काय? हे चुकीचं आहे. एक मुळात म्हणजे नितेश राणेंना रोखण्यासाठी असा विषयच नाही आहे. नितेश राणेंचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, ते या विभागाचे पालकमंत्री आहेत. आता शेवटी कसं आहे की त्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे. आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो आहे. त्या प्रत्येकाला आपली पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे काय चुकीचं नाही आहे. ते आपला प्रयत्न करतात. आज निलेश राणे असतील, उदय सामंत असतील, केसरकर असतील, आम्ही आमचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्याच्यामुळे कोणाला रोखण्यासाठी असा विषय होतो अशातला काही प्रकार नाही. शेवटी हा जो निर्णय आहे, हा सगळा निर्णय वरिष्ठ या ठिकाणी घेतील. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही सर्व एकत्र येणार अशी चर्चा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं आहे की शिंदेंच्या शिवसेनेसोबत आपली युती होणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि त्यानंतर तुम्ही ही कणकवलीमध्ये एकत्र येत आहे. नेमकं काय? मी उद्धव साहेबांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे आणि त्याहीपेक्षा जास्त असं आहे की मी ठाकरे सेनेचं नावच घेतलेलं नाही आहे. मी विविध संघटना गावातल्या शहरातल्या आहेत त्यांचा प्रस्ताव मी सांगितला आहे. आता त्याच्यात त्यांचं मत काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता, मी सांगू शकणार नाही. माझ्याकडे जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव असा आहे की गावातल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी सांगितलं की बाबा अशा प्रकारची जर निवडणूक झाली तर निवडणूक ती चांगल्या पद्धतीने पीसफुल होईल आणि म्हणून आपण तसे प्रयत्न करावेत, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्या विनंतीला मान्य देण्यासाठी मग ह्याच्यात पालकमंत्र्यांचा प्रश्न येत नाही आणि कोणाचा प्रश्न येत नाही. ह्याच्यात पार्टी लेवलवर प्रश्नच नाही आहे. गावाच्या विकासासाठी गावातल्या शहरातल्या जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांनी ठेवलेला प्रस्ताव आहे. अशा प्रकारची आघाडी भविष्यात होईल का? शिंदेची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाईल का भाजपच्या? मी म्हणूनच सांगतोय की आज रात्री आणि उद्यापर्यंत आमचे दोन्ही या ठिकाणचं नेतृत्व करणारे मंडळी येत आहेत. उदय सामंत साहेब येतात आणि निलेश राणे साहेब पण येत आहेत. उद्या ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उद्या आदरणीय हा जो प्रस्ताव आहे तो वरती टाकल्यानंतर वरती जो काय निर्णय येईल तो निर्णय आम्ही खाली राबवू. नक्कीच. एकूणच जर बघितलं तर भाजपला रोखण्यासाठी शिंदेची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता राजन तेली व्यक्त केली आहे. त्याशिवाय उदय सामंत आणि वरिष्ठ जे आहेत ते या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं राजन तेली यांनी म्हटलं आहे. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.